हजारो माणसामध्ये एखादा मनुष्य असतो. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतते सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. मनुष्याणाम सहस्रेषु म्हणजे हजार, अशा हजार लोकातून नवे लाखो लोकातून असा एखादाच भक्त असतो. ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखा, ज्याला तरुण जाण्याविषयी कळवळा असतो. तुकोबाराय सांगतात, बाबा त्याला काय पाहिजे रे, त्याला काही लागत नाही, त्याला मात्र भक्ताच्या अंतकरणामध्ये असलेला शुद्ध भाव लागतो. भवसागर तरता कार्य करीत असे चिंता, पहिलं उभा जाता कटी करे ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी मोडणे घे जग जेठी, भावा एकासाठी खांदा वाई आपल्या भाव हा शब्द आपल्याला घ्यायचा आहे. फक्त अंतकरणामध्ये भाव असावा लागतो. आणि ज्याच्या अंतकरणामध्ये शुद्ध अशा प्रकारचा भाव आहे त्याचं अंतकरणाचं वर्णन ज्ञानोबा करतात. जयाची चोकटे मानसी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जे निजल्या उपास्थिती वैराग्य गा. ज्ञानोबा सांगतात, खरं वैराग्य तेच ज्याच्या अंतकरणामध्ये परमात्म्याविषयी शुद्ध भाव आहे. ज्याच्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव आहे त्याच्याच अंतकरणामध्ये परमात्मा येऊन राहतो. नवे त्याच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्मा काय करत असतो, क्षेत्र संन्यास घेतो. आणि जे निजल्या उपास्थिती वैराग्य गा, म्हणजे ज्यांचं झोपेत सुद्धा वैराग्य बिघडत नाही. जगतामध्ये जे संत आहेत त्यांचं झोपेत सुद्धा वैराग्य बिघडत नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काणी आता ऐसे कोणी होणे नाही. वैराग्य फक्त ऐकायला मिळतं असं नाही. तो वैराग्य आपण जे संत सज्जन आहेत त्यांच्याकडे बघून ते वैराग्य आपल्याला कळतं. एखाद्या महात्म्याकडे बघितल्यानंतर त्याच्या कृती म्हणून त्याचं जीवन कळतं. एखाद्या साधूकडे बघितलं, तो जर कडक असला ना तर आपण काय म्हणतो, नाही बाबा महाराज कडक आहेत. इतर ऋषींचं जे जीवन आहे, रामायणामध्ये जे ऋषी आहेत त्यांचा जर विचार केला तर काही ऋषींना एवढा क्रोध होता. विश्वामित्र सुंदर सांगितलं. पण काहींना असा क्रोध असतो, परंतु काहींचं हृदय काय असतं, मऊ असतं. वारकरी संप्रदायामध्ये शांती ब्रह्म पदवी कोणाला आहे तर नादबाबांना आहे. विठ्ठल